सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। परवा आपण 51वा श्लोक पाहिला होता. त्याच्यामध्ये आता ध्यानाची परिपूर्ण अवस्था कशी प्राप्त होईल हे सांगण्यासाठी त्यांनी काय सांगितलंय की ध्यान करणारा त्याची मनबुद्धी कशी असावी सर्व बाजूंनी सांगणार आहेत ना ते. आता आधी उपकरण कसं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये ध्यान जातंय ते, नाही का. ज्या कपानी दूध प्यायचंय, ज्या वाटीनी दूध प्यायचंय, कसं असलं पाहिजे ते शुद्ध असलं पाहिजे ना, स्वच्छ असलं पाहिजे. ज्या मनाद्वारे बुद्धीद्वारे ध्यान करायचं आहे ते कसं असलं पाहिजे हे 51व्या श्लोकात सांगितलंय. ते घेण्याचा उद्देश असा आहे की 51 आणि 52 मिळून ते सगळे गुण एकत्र सांगितलेले आहेत. तर बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्त्य च. काय आहे बुद्धीनी, ज्याची बुद्धी विशुद्ध आहे, शुद्ध आहे बुद्धी, एकदम पवित्र मनामुळे बुद्धी शुद्ध होते. बुद्ध्या विशुद्धया युक्तो, विशुद्ध बुद्धीनी युक्त असलेला, धृत्यात्मानं नियम्य च, धृती धाडस, नियम लावलाय दृढपणे, स्वतःला सगळे नियंत्रण करून नियम लावून शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, शब्द इत्यादी जे विषय आहेत आपण सगळे आपल्या इंद्रियांचे आणि मनाचे विषय काय करतो शब्दांद्वारे व्यक्त करतो, पण त्यांनी ते त्याग करून टाकलेत. गरज आहे का
तरच बोला. आपल्याला खूपच बडबडायची सवय असते आणि म्हणून जरा वेळ कोणी असलं की आपल्याला एकटेपणा जाणवतो. पण ज्यांना बोलायची सवय नाही आहे त्यांना शांत शांत वाटतं. तर हा जो योगी आहे पूर्णत्वाला जाणारा, तर हळूहळू आलतू फालतू गोष्टी सतत ज्या आपल्या तोंडावर येतात, असं करायला हवं तर नाही का, तसं असं करू आपण, तसं करू, हे जरा बरोबर नाही झालं. अरे जे इथे असलेल्या सगळ्यांना माहिती आहे तेच परत परत बोलणं, हे त्याचं कमी होतं. ज्याची गरज आहे तेवढंच तो बोलतो, हळू आवाजात बोलतो. काय आमचे आवाज आहेत मोठे मोठे, तो हळू आवाजात बोलतो. आणि त्याचप्रमाणे भाव अतिशय विनम्र असतो एखादा शब्द बोलला तरी सुद्धा. आणखीन काय आहे, रागद्वेषो व्युदस्यच, म्हणजे व्युदस्य म्हणजे सोडून. राग द्वेष मनातले सगळे त्यांनी सोडून दिलेत. का बरं? त्याला सोडावे लागलेत का? त्याच्या मनाची आता इतकी तयारी झाली आहे, या विश्वामध्ये अजिबात कॉम्पिटिशन नाही आहे. या विश्वामध्ये कोणी पुढे असतं तर कोणी मागे, पण सर्व रस्त्यांवर 4 रस्त्यांचा मोठा रस्ता आहे. एका लाईनीत सगळ्या कार गेल्या आणि परत काहीच नाही, शांत. तर चांगलं दिसेल का? कुठली तरी गाडी पुढे, कुठली तरी गाडी मध्ये, कुठली तरी गाडी मागे. रस्ते कसे सारखे भरलेले दिसतात. त्यामुळे या जीवनाच्या प्रवासामध्ये कोणी पुढे तर कोणी मागे, कधी पुढे असेल कधी मागे असेल. तुम्हाला असं वाईट वाटतं का? तुम्ही समजा प्रवासाला निघालाय, कुठेतरी जात आहे, अगदी पुण्यात जात आहे, अगदी मुंबईला जात आहे, पण माझ्या मागे असलेल्या गाड्यांना मी कसं मागे टाकलं आणि माझ्या पुढे असलेल्या गाड्या का माझ्या पुढे जात आहेत, मला त्यांच्या पुढे जायचं, ॲक्सिडेंट होऊन बसेल, असं वाटत नाही की नाही आपल्याला? त्या प्रवासात तसं वाटत नाही. व या प्रवासात असं का वाटतं आपल्याला? कारण रागद्वेष आणि माझं 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 आहे, सगळं मी आणि माझं. त्याच्यामुळे माझं सगळं चांगलंच असावं आणि दुसऱ्याचं वाईट एवढ्यासाठी असावं की तो पुढे नाही गेला पाहिजे, म्हणून त्याचं वाईट असावं. म्हणजे माझ्या पुढे नाही जाता काय आहे, मला दुसऱ्याच्या पुढे जायसाठी कष्ट करावे लागतील ना त्याच्यापेक्षा जास्त. ते करण्यापेक्षा त्याचा द्वेष करायचा, त्याने पुढे जाऊ नये म्हणून विघ्न आणायची, ह्याची काही गरज नाही आहे. आपला प्रवास हा अत्यंत वेगळा आहे, स्पेशल आहे, असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. असं 51व्या श्लोकात सांगून तेच आता त्यांचं पुढे चालू झालेलं आहे. तेच सगळे गुण ते पुढे कंटिन्यू करतात. अजून कोणते गुण पाहिजे? विविक्त सेविलघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यान योग परो. ऑडिओ चालू वाटतं, ऑडिओ चालू आहे, ऑडिओ. विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसः ध्यान योग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. म्हणजे काय? विविक्त सेवी. विविक्त सेवी काय सेवन करतो माहिती का? तो सगळी जी विविधता आहे त्याच्यापासून दूर राहून तो एकांतवास सेवन करतो. एकांतवास कशाचा हे कळणं महत्त्वाचं आहे, नाहीतर लगेच तुम्ही दूर व्हाल या अभ्यासापासून. आम्हाला जमणार नाही, आम्हाला माणसं लागतात,
आम्हाला बोर होतं, आम्हाला बोलावं लागतं. नाही, जीवनात पुन्हा पुन्हा सांगते, या जीवनामध्ये व्यावहारिक आपल्या पद्धतीने वागत राहून कोणताही बदल न करता विविक्त सेवी म्हणजे काय की सर्व विषयांपासून तो अलिप्त राहतो, अलिप्तपणाचं एकांतवासाचं सेवन करतो. गर्दीत आहे भले, सगळ्यांशी बोलतोय, पण तो एकांतवास आहे त्याला. आता हे कसं म्हणाल, अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही. इतकं सांगितलं मिठाई कशी पांढरी, मग त्यांना ती हिरवी दिसली, मग ही हिरवी कशी, अरे ही पिस्ता बर्फी आहे बाबा, त्याच्यात रंग टाकलाय. मग कशी आहे, व्हाईट आहे बर्फी, कशासारखी, दुधासारखी. दूध तर पातळ आहे, बर्फी तर घट्ट आहे, आणि गोडही नाही आहे. मिठाई गोड असते, मग ती साखरेसारखी, साखरेला दाणे आहेत, मिठाईला दाणे कुठे. मग हे सांगणं फार कठीण आहे. अरे घे हा तुकडा आणि अनुभव घे, मिठाई कशी आहे, मगच तुला कळेल. म्हणजे काय तर आता पूर्ण फंक्शननी भरलेल्या हॉलमध्ये इतकं त्याचं मन शांत झालेलं असतं. प्रत्येकाशी हसरा चेहरा करून रिलॅव्हंट टॉक करतो तो. त्याचं डोकं कामातनं गेलेलं नाही आहे, बोलतो व्यवस्थित, पण सायलेंटली, खालच्या आवाजात, स्पष्ट, सगळ्यांना कळेल असं, आणि कुठलाही रागद्वेष न बाळगता. बरं, दोन माणसं रागद्वेष बाळगतायत तर तो त्यांना हसत नाही, पॉलिटिक्सच्या गोष्टी मनात आणत नाही. अतिशय स्वतः तो परिपूर्ण आहे, स्वतःवर तो अवलंबून आहे शांतीसाठी. कुठेही शांती शोधायला जात नाही, आणि तरीही संपूर्ण गच्च भरलेल्या हॉलमध्ये तो एकांतवासात असतो. एकांतवास म्हणजे वनात जात नाही. अंडर 10 लाईन्स, 10 अंडरलाईन करा याला. काय होतं, या अध्यात्मापासून सर्वजण दूर झालेले आहेत. त्याचं कारण खूप कन्फ्युजन्स निर्माण झाले. अध्यात्मामध्ये सगळं अतिशय सखोल सांगितलेलं असतं, पण श्लोक म्हणजे ही सूत्रच आहेत गीतेची. त्याच्यामुळे काय आहे माहिती का, ते समजवून घ्यावं लागतं कशाच्या रेफरन्समध्ये दिलेलं. म्हणून पुन्हा पुन्हा आपण लक्षात घ्यायचं, भगवंत कुठेही व्यवहार बदलायला आपल्याला सांगतच नाहीत. मग तुम्ही का व्यवहाराकडे लक्ष देताय परत? अध्यात्माच्या प्लॅटफॉर्मवरून व्यवहाराच्या प्लॅटफॉर्मवर यायचं नाही. पक्क ठरवायचं. व्यवहारात आपण आजपर्यंत जसं वागत होतो, आपल्याला ते सगळं सूट होत आहे, आणि आपण पुढे चाललो आहे. ज्या चुका होतात त्या आपण ॲटोमॅटिक, आपल्या कशा चुका होतात सुधारतोय, आणि सगळं जीवन आपण चांगलं करत चाललो आहे. कोणालाच नको असतं वाईट जीवन. त्याचा काहीही एक काडी मात्र संबंध नाही. आध्यात्मिक जीवन हे बॅकग्राऊंडला असतं, आणि म्हणून एकांतवास तो भोगतो, त्याला एकांतवास आवडतो. एकांतवास याचा अर्थ मनात जे घडलंय त्याविषयी लगेच मनातले विचार दूर होतात. साधनेचा परिणाम असतो हा, आणि याने नुकसान काही नाही होत. आता रिकामं मन ठेवून आम्ही कसं जगायचं असं नाही होत. रिकामं मन ठेवल्यामुळे, ते रिकामं मन वेगळं, रिकामं मन सैतानाचं घर म्हणतात ना, ते रिकामं मन वेगळं. तुम्हाला सगळे
माईक विषय असून सुद्धा तुम्ही त्याचा विचार करत नाहीये, म्हणजे मनामध्ये सगळे मायेचे विचार आहेत, आकर्षण आहे, आसक्ती आहे, पण तरी सुद्धा तुम्ही आपल्याला कोणी रागवेल, आपल्याला कोणी बोलेल, आपली स्थिती अशी म्हणून तुम्ही बोलत नाहीये, म्हणून तुम्ही शांत राहताय. तर रिकामं मन सैतानाचं घर. पण ज्याला अंडरस्टँडिंग झालेलं आहे त्याचं ते रिकामं मन सतत भगवंतात लागलेलं असतं, म्हणून तो सतत या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहू शकतो आणि त्याला त्याचा आनंद मिळतो. त्याला या गोष्टींचा आनंद मिळतो कारण तो अनुभवाने हे सगळं घेतो आहे. प्रत्येकाशी थोडंसं हसून खेळून, हां मग काय चाललं आहे तुमचं, मुलं कशी आहेत, हे कसं आहे ते कसं, प्रत्येकाशी कॉन्टॅक्ट करून हळूवारपणाने आणि दुसऱ्याच्या पॉझिटिव्हली तो बोलतो, दुसऱ्याला महत्त्व देऊन. अरे माझं असं चाललं आहे असं तो म्हणत बसत नाही आणि दुसऱ्याच्या इंटरेस्टचे विषय काढतो आणि एवढं करून सुद्धा हलक्या आवाजात बोलतो आणि 2 मिनिटात 2 क्षणात त्याच्या मनातला विचार तो निघून जातो आणि पुन्हा त्याचं भगवंताकडे लक्ष लागतं. याला म्हणतात एकांतवास. याला म्हणतात एकांतवास. नुसतं एकांतवास म्हणजे एकटं राहणं नव्हे. मग आता विविक्त सेवी झालं. लघ्वाशी, लघु अशी, अस्य म्हणजे धान्य आणि अशी म्हणजे अन्न. लघु थोडंसं अन्न खातो म्हणजे गरजेपुरतं अन्न खातो, अगदी भरपेट खात नाही सतत. कारण बुद्धी ही चालणं जे आहे ना ते थोडंसं म्हणजे, आणि शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा 1/4 पोटाचा भाग रिकामा राहिला पाहिजे. पोट आता थोडं थोडं भरत आलं बरं का, असं फिलिंग झालं की थांबून जायचं. बाकी कशाचं नुकसान होत नाही. थोडंसं अन्न उरलं, कोणाला दिलं, त्याच दिवशी दिलं, आपल्याला शिळं खायचं नसेल तर गरीबाला, ज्यांना मिळतच नाही, कशाचंही काहीही नाही. एखाद वेळेस खराब झालं अन्न, बादलीत फेकायचं, पोटात नाही. ते आता उद्या खराब होईल म्हणून पोटात फेकायचं नाही. पोट इज नॉट कचरा कुंडी, हे लक्षात ठेवायचं. आणि कमीच बनवायचं, कमीच खायचं, म्हणजे भुकेपुरतं. कधीच काहीतरी चांगलं झालं आहे म्हणून जास्त खायचं नाही, कारण त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे गीतेमध्ये सांगितलं आहे बरं का. बुद्धी विशुद्ध केव्हा होते आपली माहिती का? जरुरी पुरतंच अन्न खाल्लं तर बुद्धी विशुद्ध होते, शुद्ध बुद्धी. आणि नाहीतर बुद्धी जड होते ना, मग आपण काहीच विवेक करत नाही. योग्य अयोग्य, फक्त झोपणे. यतवाक्काय मानसः. वाक म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर, मन म्हणजे मन. वाक वाणी, काय काया शरीर आणि मन ज्याने जिंकलेलं आहे. कशा सगळ्यावर कंट्रोल आहे त्याचा. नित्यं ध्यानपरायोगः. नित्यं ध्यानयोग योगपराः. सतत ध्यानात राहायची सवय. आता मी सांगितल्याप्रमाणेच आहे. इतरांशी तो बोलतो, सगळं करतो. अरे मनात त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा भगवंत मानतो आणि मग बोलतो. म्हणजे बॅकग्राऊंडला हे सगळं चालू आहे. आणि नेहमी ध्यानात राहतो म्हणजे काय? नेहमी ध्यानात राहतो म्हणजे काय?
तर सतत बॅकग्राऊंडला त्याचा आंतरिक जप चालू असतो किंवा आंतरिक ध्यान चालू असतं. वैराग्यम समुपाश्रितः, आणि वैराग्याचा त्याने आश्रय घेतलेला असतो. वैराग्य म्हणजे आसक्ती नाहीशी करणं, नाहीशी करावी नाही लागत, ॲटोमॅटिक होते. वैराग्य म्हणजे वनात न जाणे. आपण जाणार नाही आहोत वनात. संसारी लोक कधी वनात जातात का? संसार का आपल्या गळ्यात पडला? विचारलं होतं जन्मताना, तुला संसार पाहिजे का हे पाहिजे, तपोवन पाहिजे, असं विचारलं होतं का आपल्याला? नाही. आपल्या गुणांप्रमाणे आपण इथे आलो आहोत ना. मग आपण कधीही वनात जाणार नाही आहोत, हे पक्क लक्षात ठेवायचं आणि त्याची भीती बाळगायची नाही आहे. मेडिटेशन मात्र चालू करायचं. मेडिटेशन केलं की आपण वनात जाणार आहोत. अहो, वन काय इतकं तोंडची गोष्ट आहे आणि भगवंत काय इतकी तोंडची गोष्ट आहे. फक्त भगवंताचं नामस्मरण आतमध्ये चालू ठेवलं ना सतत, आलेल्या प्रत्येक जीवाला आपण परमेश्वर मानलं, नाही तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, आलाच करे झालं, आरडाओरडा. त्या सगळा केलेला जप, दुर्वास ऋषींचं जीवन वाया गेलं. किती राग होता त्यांना, किती ध्यान करायचे. 10 वर्ष केलेलं ध्यान वाया, एका ओरडण्यामुळे, एका शापामुळे कोणाला तरी दिलेल्या. अतिशय संताप. म्हणजे असं असू शकतं का की जे संतापी आहेत ते तपोवनात जाणारच नाहीत? त्या ध्यानापुरतं ते कंट्रोल करू शकायचे, ध्यानात जायचे. ते अगदी परमेश्वराचे भक्त झाले होते पूर्णपणे. पण ध्यान संपलं आणि शरीरावर आलं की ते बेभान होऊन चिडायचे प्रत्येकावर. सगळं वाया. आणि म्हणून असं सांगितलं गेलं आहे की किती मोठी साधना झाली आणि मनामध्ये रागद्वेष असेल, चिडाचिड असेल, संताप असेल, तर ते ध्यान नष्ट होतं आपलं. सगळी साधना वाया जाते. आणि म्हणून आपण सतत शांत, खालच्या स्वरात, मौनात, एकांतवासात. एकांतवासात म्हणजे अंतर्गत सतत आपलं जपजाप चालू पाहिजे. आणि इतर विषयांची गोडीच नको. अहो, हा असं करतो, तो तसं करतो, मग आता आपण असं करूयात का, त्याला असं बोलूच या शनिवारी तो फिरायला जातो, मग असंच करू, त्याची चांगली फजिती करू. नाही इंटरेस्ट नाही आता या गोष्टींमध्ये. तो जसा चालला आहे तसा चालू दे, आणि मी जसा माझ्या स्वभावाप्रमाणे चाललो आहे तसा मी चालू दे. त्यामुळे काय होतं, अलिप्त राहिलं जातं. विषयांपासून अलिप्त राहिलं जातं. असे हे गुण एकत्र दिले आहेत. शत्रू त्रास देत असेल तर या शत्रूपासून मुक्ती म्हणजे काय, तर जंगलात जायचं. बरोबर नाही आहे. त्याला फेस करायला म्हणजे गोडीने फेस करायला, त्याला त्याचं आयुष्य चेंज करायला तुमची कपॅसिटी नाही आहे का? एक तर तुम्ही चैतन्य आहात, आणि दुसरं म्हणजे केवळ मानवाला बुद्धी आहे. सर्व सजीव प्राण्यांमध्ये सर्वोत्कृष्ट बुद्धी दिलेली आहे. आजूबाजूला वातावरण कसंही असू दे, पण त्याच्या मनामध्ये अत्यंत एकांतवास असतो. खूप खाणं तो टाळतो, पण याचा अर्थ तो उपाशी राहत नाही. चांगल्या पौष्टिक अन्नानी, थोडंसं अन्नानी, पण पौष्टिक अशा अन्नानी तो पोट भरतो.
त्याला चरबी नाही वाढवायची, मेद नाही वाढवायचे, बौद्धिक सूक्ष्मता त्याला वाढवायची आहे, ते बोजड करायचं नाहीये. नंतर पुढे ज्यांनी वाणी, शरीर आणि मन यांच्यावर नियंत्रण ठेवलेले आहे, स्वतःच्या हुकमाखाली आहेत सगळे. शरीराला सांगितलं तू दमलायस, पण आत्ता हे अर्जंट काम केलंच पाहिजे की शरीर उठतं. मनाला सांगितलं की कन्फ्युजन नको, सगळे मनातले विचार काढून टाक बरं आता. आणि हे जो करू शकतो तो चैतन्य आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे. मनाला शिस्त लावतो तो, कर्मेंद्रियांना शिस्त लावतो. वाटेल त्या क्रिया आम्हाला दर्शवायच्या नाही आहेत, काहीतरी आणून दाखवायचं नाही आहे बाहेरचे विषय. आधी इंद्रियांना कंट्रोलमध्ये ठेवल्याशिवाय मनाला कंट्रोलमध्ये ठेवता येत नाही, आणि त्याशिवाय बुद्धी सूक्ष्म होत नाही. मन जेव्हा इंद्रिय बनतं, म्हणजे चाललं इंद्रियांच्या मागे पळत त्यांचा मित्र बनून, तेव्हा सगळे आपल्या आजूबाजूचे विश्वातले विषय आपल्याला येऊन चिकटतात आणि क्रीडा करतात, आपल्याशी खेळतात, आणि याच्यात किती वेळ जातो आपल्यालाच समजत नाही. आणि आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो. रोज रोज या बाह्य विषयांशी, आपल्या मित्रांशी आपण खेळायला जायला लागतो, आणि त्यांच्याविषयी आपल्या मनात आपुलकी निर्माण होते. पण त्यांच्याविषयी आसक्ती निर्माण होऊन आपलं जीवन बेशिस्त होतं. कारण बघा, मित्र आले की मुलगा जातो खेळायला, कितीही आईवडील ओरडू दे, आणि मार्क कमी पाडतो, फटके खातो, आणि परत पुढच्या वेळी त्याला कंट्रोल होतच नाही. कधीही बाह्य विषयरूपी मित्रांमुळे आपलं जीवन बेशिस्त होऊन जातं, हे लक्षात ठेवायचं. परमेश्वराचं साधना, जपजप्य कधीही सोडायचं नाही. आणि जो जप आपण करत असू तो परमेश्वर समोर आलेला मनुष्य काय म्हणतोय, मी सोडवू शकतो का याचा प्रश्न? ठीक आहे, नसेल तर त्याला गोडी गोडीत काहीतरी सांगावं, असेल तर मी तुला मदत करीन सांगावं, सदा चेहरा हसतमुख ठेवावा आणि ती वेळ मारून न्यावी. परत आपली साधना सुरू. नाही तर तुझ्यावर काय वेळ आली आहे बाबा, आता कसं व्हायचं? असं नाही, दुसऱ्यांच्या ह्याच्यात इन्व्हॉल्व नाही व्हायचं. पाहिजे ती मदत करायची, आपण इन्व्हॉल्व व्हायला आपल्याला वेळ नाही. आणि याला म्हणतात एकांतवास. सतत झालेल्या गोष्टी लगेच बाजूला करून देऊन आवरून, भाज्या चिरल्या, तिथे आपण कचरा केला, आपण लगेच काय म्हणतो, राहू दे हा कचरा असाच, फळं पण चिरून टाकू, त्याचाही कचरा एकत्र टाकता येईल आपल्याला. का बरं? भाज्या चिरल्या, किती वेळ कचरा बाजूला ठेवायचा आहे? तो पहिलं कचऱ्याच्या बादलीत जाऊ दे, वाटलं तर पुसून सुद्धा घेऊ आणि बसू ना स्वच्छ जागी. कारण इतका वेळ कुठे, पहिली दुसरी तिसरी कामांची वेळ, आणि तो कचरा पहिला दुसरा तिसरा नाही. आपल्याला आवडलं पाहिजे स्वच्छ, आणि नंतर फळं चिरायला बसायचं. मग त्यांचा कचरा लगेच उचलून लगेच पुसून घ्यायचं. काय होतं, आजूबाजूला स्वच्छता राहिली की बरं वाटतं. म्हणून मनाची जर स्वच्छता असेल, एक प्रसंग झाला, परिपूर्ण त्याचा काय पाहिजे तो विचार करावा. हा ठीक आहे, 2-4 मिनिटात झालं, आता परत त्या विषयाचं येणं नाही मनात. दुसरा तो विषय क्लोज, दुसरा चॅप्टर उघडलाय फाईलमधला,
असं सतत झालं पाहिजे. मन रिकामं झालं ना आपलं विषयांपासून की बुद्धी तीक्ष्ण होत जाते, सूक्ष्म होत जाते. जितकं आपण इंद्रियांच्या मागे धावू म्हणजे आपलं मन धावेल, तितकं आपण नवीन नवीन वासना तयार करतो आणि त्यामुळे आपली कर्म कधी संपत नाही, म्हातारं झालं तरीसुद्धा. आणि आपण थकून जातो आणि हे शरीरसुद्धा थकतं, मनसुद्धा थकतं आणि बुद्धी चालत नाही, मग शेवटी मेमरी नसते. पण आपण जर पहिल्यापासून म्हणजे आपल्याला कळायला लागल्यावर सुद्धा हातात एक 30 वर्ष आहेत ना, मोठा कालावधी आहे. मग आपण काय केलं पाहिजे, तर सुरुवात केली पाहिजे आपण त्या विषयांपासून अलिप्त व्हायला. म्हणजे कुठेतरी परमेश्वर आपल्याला साधेल. विषयांपासून अलिप्त व्हायचं असेल तर इंद्रियांवर कंट्रोल पाहिजे. इंद्रिय बाह्य वेड्यावाकड्या पद्धतीने आपल्यापर्यंत आणणार नाहीत असं केलं पाहिजे. मनाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली पाहिजे, इंद्रियांच्या मागे धावायचं नाही आहे. मग ते मन म्हणतं मग मी काय करू, मनात भगवंताचे विचार आण. भगवंत कसा दिसतो, भगवंत कसा वागतो, भगवंताची कृती आण मनात. भगवंत कसा प्रेमळ आहे, भगवंत कसा दयाळू आहे, ते आण मनात. त्याला कसं भेटायचं, त्याला कसं समर्पित करायचं ते आण मनात. दुसरे विषय नकोत. हे आहे मनाला कंट्रोल करणं. हळूहळू ध्यान धारणा चांगली व्हायला लागते. प्रत्येकाने दररोज 20 मिनटं बसावं ध्यानाला, अर्धा तास बसावं ध्यानाला आणि त्याच्यानंतर झोपावं. अतिशय जीवन चांगलं होत जातं. पहिल्या दिवसापासून ध्यान लागेल असं सांगता येत नाही. कुणाला 6 महिने, कुणाला 3 महिने, कुणाला 1 महिना, सांगता येत नाही. जसं कॉन्सन्ट्रेशन असेल तसं ते होतं. आणि वैराग्य म्हणजे कुठलीही गोष्ट खूप मोहक न वाटणं. मोहक म्हणजे काय, हो हे मला पाहिजेच, आज नाही उद्या तरी मिळवू, पुढे कधीतरी मिळवू, होता कामा नाही. जे आवश्यक आहे, हां आपल्या कर्माला जे आवश्यक आहे ते जरूर आणलं पाहिजे आपलं जीवन सोपं करण्यासाठी. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन. हां फॉरेनमध्ये बाया नसतात, मिळत नाहीत त्या, मग तिथं डिशवॉशर लागतो, पोळ्यांचं मशीन लागतं. कारण रोज त्यांना वेळ नाही आहे, त्यांना ऑफिसेस आहेत आठवडाभर, सगळी मशीन असतात त्यांच्या किचनमध्ये. आपल्याला वॉशिंग मशीन असलं तरी आपलं धुणं वाचेल, हे ठीक आहे. म्हणजे जी रोजची कर्मं आहेत त्या कर्मांना जास्त कष्ट न लागता आपण आपलं जीवन सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने आपल्या कपॅसिटीप्रमाणे त्या गोष्टी आणणं म्हणजे मोह नव्हे, परंतु आणखीन काहीतरी आहे पण ते दुसरं काहीतरी चांगलं आणायचं आहे आम्हाला. हा मोह आहे, मात्र हा मोह आहे. म्हणून आवश्यक आहे, कर्मांना आवश्यक आहे ते सगळं आपण आणायचं आहे. आणि जे कर्मांव्यतिरिक्त आहे त्याचा मात्र मोह आहे आपल्याला, तो टाळायचा आहे, तो टाळायचा आहे. याला म्हणतात वैराग्य. सगळ्यातून मुक्त व्हायचं बराबर. मग अशी सांगितल्याप्रमाणे मनातल्या विचारांपासून, घडलेल्या गोष्टींपासून. सकाळपासून आज कोण कोण आलं होतं बरं, मग मी कशी कशी उत्तरं दिली बरं, जरूर नाही आहे.
त्या त्या क्षणापुरतं ते महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट त्या क्षणापुरती महत्त्वाची आहे. त्याचं महत्त्व नंतर जीवनात काहीच नाही. त्याच्यामुळे आपण त्याला तेवढं महत्त्व दिलं नाही. आता सगळ्या बाबतीत सांगते, यश अपयश. यश आलं तर आपण खुशच होतो आणि ते मनातनं काढूनच टाकत नाही लवकर. अपयश आलं, हा नियम खास करून लक्षात ठेवावा. प्रत्येक गोष्टीला क्षणापुरतं महत्त्व आहे आणि ते एका क्षणानंतर ते खरं म्हणजे कमी कमी व्हायला लागतं. बट ऑल थिंग्ज आर नॉट व्हिज्युअल टू मॅन. सगळ्या गोष्टी माणसाला दिसत नाहीत, कळत नाहीत, सूक्ष्मता नसते बुद्धीला. ज्या क्षणी ती गोष्ट घडली, चांगली घडो की वाईट घडो, त्या क्षणापासून त्याचं महत्त्व हळूहळू कमी व्हायला लागतं. तुम्हाला भारतभूषण मिळो की अजून काही मिळो, आपण मनामध्ये ती गोष्ट दाबून धरतो. म्हणून त्या दिवशी घडलेला प्रसंग आपण आत्ताच घडलाय असं लोकांना सांगत सुटतो. पण ऑलरेडी पुरस्कार इटसेल्फ महत्त्व पूर्णपणे कमी व्हायला लागलेलं आहे. जन्म झाला त्या दिवशी हळूहळू हळूहळू जीवन मायनस होतंय, कमी होतंय. हा नियम माणसांनी लक्षात ठेवावा. हा नियम माणसांनी लक्षात ठेवायला पाहिजे. संपलं बस. आणि म्हणून माझा अपमान झाला, माझी अपकीर्ती झाली, हो का, बरं ठीक आहे, असू दे. क्षणाक्षणाने महत्त्व कमीच होतं आहे. उद्या लोक विसरतील, परवा अजून विसरतील आणि माझ्या मागे काय चालायचं ते चालू दे ना. माझी चूक झाली आहे ना, आता आपण ऐकून घेऊ, असू दे असू दे आणि विसरून जायचं. वर्षानंतर जरी कुठली बातमी ऐकून आली तरीसुद्धा आपण विसरून जायचं. बस. हे लोक फक्त एवढ्याचसाठी आहेत, त्यांना बोलायचं आहे, त्यांना बोलू दे. जो जे वांछील तो ते लाहो, हे लक्षात ठेवा बरं का. फार महत्त्वाचं वाक्य आहे. कारण प्रत्येकाच्या स्वभावानुसार शारीरिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक कर्म त्याला केल्याशिवाय शांत नाही वाटत. कोणी स्तुती करत असतं, त्याचं वाचिक कर्म किंवा मानसिक कर्म स्तुती करण्याचं राहून गेलं म्हणून तो ते करतो. कोणी निंदा करत असतं, कोणी वाईट बोलत असतं, कोणी अजून खूप वाईट बोलत असतं, कोणी दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलत असतं, कोणी दुसऱ्यानी वाईट वाटेल असं बोललं की त्याला खचवून खचवून टाकायचं, असं जीवनभर वागायचं. आजारी पडून तो खलास झाला तरी चालेल असं असतं. पण त्यांचं कसं असतं, त्यांची ती कर्म राहिलेली असतात. म्हणून आपण शांतपणाने ऐकून घ्यायचं. एवढ्या महान ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा सांगितलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला जी इच्छा आहे त्याला ते मिळो, चान्स मिळो, त्याला सुद्धा निंदा करण्याचा करू दे, पोटभर करू दे. त्याचं त्या निंदा ऐकण्यासाठी आपण पुन्हा जन्म घेणार आहोत का? त्याच्यापेक्षा तृप्ती होऊ दे आणि कधीही कोणालाही अडवायचं नाही आणि त्याच्याविषयी रागद्वेष बाळगायचा नाही आपण. त्याचा तो स्वभाव आहे आणि तो स्वभाव कसा झाला आहे, त्याच्या पूर्वजन्मानुसार, पूर्वकर्मानुसार. आणि त्याला जितकं आपल्याला बोलायचं आहे, समजा कोणी बोलत नाही तर ते मनात ठेवून ठेवून तसं वागतात. त्यांच्या दृष्टीतनं सुद्धा आपल्याला कळतं. आणि स्वतःला आपण लावून घेण्याचं काहीच कारण नाही की मला कमीपणा येतो. नाही येत, कशानेच येत नाही. मी जे मानते आहे तेच मला मिळते. मी जर मानलंच नाही, तुम्ही मला वेडं म्हणालात आणि मी मानलं नाही, कोण म्हणतं मी वेडं आहे, तोपर्यंत काहीही नाही. मला धक्कासुद्धा बसत नाही. माझं मी अतिशय दृढ पाहिजे. माझी अपकीर्ती, मला अपयश आलं पाहिजे असं कोणीही चिंतिलं
तरी ते अपयश माझ्या दृष्टीने काहीच नसतं. उलट काय होतं माहिती का, काय काय केलं नाही आपण म्हणून आपल्याला अपयश आलं. दुसऱ्याचा विचार कधीच करायचा नाही. आपण आपल्यासाठी जास्तीत जास्त सुधारायसाठी हे अपयश येतं असं समजायचं. कधीही दुसरा मनुष्य हा परमेश्वर आहे, जो जे वांछील तो ते लाहो. शरीराचे मनाचे गुण येतात त्याच्यात आहे तो, याचा अर्थ त्याला मागच्या जन्मांच्या वासना आहेत आणि तेवढंच सगळं त्याला पूर्ण करू दे. आपल्याला जे पाहिजे ते आपण करायचं आहे. समोरच्याला जे पाहिजे ते समोरच्यानी करायचं आहे. कधीही कुणाच्याही विरोधात जायचं नाही. आणि आपण एक लक्षात ठेवायचं, चैतन्याचं आपल्या भोवती इतकं जबरदस्त आवरण आहे की कुठलेही कोणाची स्तुती कोणाची निंदा, कोणी आपल्याला अपयश दिलं, कोणी आपली अपकीर्ती केली, मला काहीही चिकटत नाही. माझ्या भोवती चैतन्याचं आवरण आहे. कोट घातलाय मी, कोट, त्यातनं आत काही जाऊ शकत नाही. वॉटरप्रूफ कोटमधनं काही पाणी जातं का? त्याचप्रमाणे या सर्व मोहक गुणांचं दुर्गुणांचं पाणी कधीच आपल्याला स्पर्श करणार नाही, हे लक्षात ठेवा. पायापासून डोक्यापर्यंत आपण अतिशय सुरक्षित राहतो जर भगवंताचा हात पकडला तर. आणि परमेश्वराचं ध्यान आपण चालू केलं म्हणजे सगळ्या जुन्या आवडीनिवडीसुद्धा. आणि असं होतं की नाही, आपल्याला हे मान्य आहे. लहानपणी केवढ्या त्या गोट्या खेळायच्या, पतंग, क्रिकेट आणि सगळंच, लपाछपी खेळायची. इतकं अट्रॅक्शन, म्हणजे कधी एकदा अभ्यास संपतो आणि कधी एकदा आपण खेळायला जातो. इतकं अट्रॅक्शन. पण ते खेळणं त्यावेळेस आवश्यक होतं, हालचाली आवश्यक होत्या. आणि ते आता अट्रॅक्शन कमी झालं की नाही, का त्या इंटरेस्टने आपण खेळू नाही. जस्ट लहान मुलांना दाखवण्यासाठी खेळू, लहान मुलांना आनंद व्हावा म्हणून आपण आऊट होऊ, आपण आपल्याला अपयश आलंय असं दाखवू. ती मुलं नाचतात, आम्ही जिंकलो असे. आपल्याला काही वाटतंय का? अगदी हाच मूड आहे की जगामध्ये मी हरलो ह्याच्याशिवाय दुसरा आनंद नाही. प्रत्येक हार हीच जीत आहे अनेक अर्थांनी. मी जर खरंच कशात हारले आहे तर पुढच्यासाठी मी दृढ विचारांनी तयार होते आणि पुढे मी एकदम एवन जिंकते. पण हारणं आणि जिंकणं माझ्या आता जीवनातच नाही आहे. जिंको का काहीही हो, पण हारलो आहोत याचा अर्थ आपल्यात गुण कमी आहेत. आता गुण आणायचे म्हणजे परमेश्वरापर्यंत जाता येईल एवढी एकच ओढ पाहिजे. आणि कशाचाही जास्त विचार करत बसायचा नाही आहे. एक या अर्थाने हे आहे उत्कृष्ट. दुसरं म्हणजे कोणी आपल्याला हरवलं तर पुढचं जिंकणं निश्चित असतं. कारण ते जरी हरण्याचा समय म्हणजे काळ हा कमी जास्त असेल, जर जास्त असेल ना हरण्याचा काळ आपला, तर जास्त काळ जिंकण्याचा येतो. का माहिती आहे? छापाकाटा एकाच नाण्याला आहेत. आपल्या जीवनात हारण्याचा काळ कमी असेल
तर जिंकणं त्याच्या पाठोपाठ आहेच, हे आपण लक्षात ठेवावं. असे मनामध्ये पक्के विचार ठेवावेत आणि त्याच्यामुळे आपण आहे ना कधीच दुखावलं जात नाही. समोरचा माणूस काही बोलला ना, एवढंच करायचं. मनापर्यंत ते येऊ सुद्धा द्यायचं नाही. ते इकडून तिकडे गेले वारे, एका कानाने ऐकलं आणि दुसऱ्या कानाने सोडून दिलं. कधी ते आठवलं सुद्धा नाही आयुष्यात, कधीही आठवलं नाही आयुष्यात. आपल्या जीवनाचं जर नुकसान झालं तर कोण आहे? कोणी नाही आपल्याला पाहायला. हा एक मुद्दा व्यावहारिक आहे की नाही? त्यामुळे जीवनात राजकारणी कधीच येत नाही. आणि का मनुष्य राजकारण करतो? एक मीपणाचं सत्ता मला हवी आहे. मी हुशार, मी एकदम गुणी, मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ, सर्वांनी माझं कौतुक करावं, मला हे लागतं, मला ते लागतं, मला या गोष्टींची आसक्ती आहे, मी खूप छान. ह्या जो सत्ताधारीपणा आहे तो जाऊन आपल्याला, आणि केवळ मीच श्रेष्ठ राहिलं पाहिजे, दुसरं कोणीही राहता कामा नये, हा गेला पाहिजे. आणि सर्वजण बरोबरीचे सोडूनच द्या, काही बरोबरीचे नाहीत, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत मनात. बरोबर उलटं, सर्वजण भगवंत आहेत, सर्वजण श्रेष्ठ आहेत, त्यांच्याशी आपण मनातून, व्यवहारातून नाही. परत सांगते मी, कोणी तुमचे पैसे घालले त्याच्या मागे लागा, त्याला पैसे दे म्हणा, जे तुमचे मार्ग असतील ते करा. परंतु आतमध्ये, माझ्या आतमध्ये या व्यक्तीबद्दल कलुषित भाव येतोय का? तो त्याच्या गुणांप्रमाणे वागतोय, आज नाही उद्या पैसे देईल, तो नसेल देत तर मी कमी पडतोय, व्यावहारिक दर्जा माझा कमी पडतोय. हुशारीने न चिडता त्याच्यावर प्रेम करून तो कसे पैसे देईल, कशी आपण कारणं सांगितली पाहिजे, सगळं माहिती आहे तुम्हाला. व्यावहारिक जसंच्या तसं वागायचं. आणि जे आध्यात्मिक बॅकग्राऊंड लागतं की ज्याने आपल्याला कशाचंच आपल्याला टच होत नाही, वाईट चांगल्या गोष्टींचा, बाह्य गोष्टींचा. मला माझी आंतरिक गुण, आंतरिक स्थिती इनफ आहे बरं का, आनंद पूर्णत्व मिळायला. कशावरही मी अवलंबून नाही. माझे खाल्लेले पैसे दुसऱ्याने दिले तरच मी खुश आहे. नाही, व्यवहाराला व्यवहार, मी त्याला पैसे दिलेत, त्यांनी मला परत दिले पाहिजे, बाकी त्याच्यात काही घुसडायचं नाही. त्याच्यामुळे मी खुश नाही, त्याच्यामुळे मला टेन्शन आलं. तुम्ही व्यवहाराला कमी पडू नका. लॅक ऑफ आयडियाज आहेत आपल्याकडे, लॅक ऑफ आयडियाज, म्हणजे आयडियाज नाहीच आहेत आपल्याकडे, म्हणून आपण रडत बसतो. बुद्धीला विचारून आयडियाज बाहेर काढा आणि 100 मार्ग शोधा त्याच्यावर, प्रॉब्लेम्सवर. प्रॉब्लेम विचार करण्यासाठी नसतात, तर सोल्युशन विचार करण्यासाठी असतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हे व्यवहारात. पण आध्यात्मिक बॅकग्राऊंड असं आलं पाहिजे. आता हा मनुष्य वाईट वागतो म्हणजे माझं मन खराब होणार त्याच्याबद्दल. नाही नाही नाही, मी माझं मन खराब नाही होऊ देणार आहे. मी ध्यानाने ते स्वच्छ करतोय. त्याच्या वाईटपणासाठी मी का बरं मन खराब करू? त्याचा विचार करायचा नाही आहे. तो कोण आहे? तो भगवंत आहे. तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याला मी वेगळ्या मार्गाने पैसे मागीन, त्याची काय स्थिती आहे हे समजावून घेईन आणि त्याला असं सांगीन, थोडे थोडे करून दे, पण दे, मलाही गरज आहे. ते कसं तुम्ही व्यवहार करायचा हे मी नाही सांगत आहे आणि अध्यात्म गीता हे कधीही सांगत नाही. परंतु तो असा वागला म्हणून माझं मन कलुषित झालं हे कधीच होऊ द्यायचं नाही. सतत
आपण आनंदित राहिलं पाहिजे. त्याच्याविषयी, समोरच्या व्यक्तीविषयी वाईट विचार करणं हे बरोबर नाही. कारण माझं मन खराब होतं. गुऱ्हाळाचं उदाहरण मी नेहमी देते. ज्या गुऱ्हाळातूनच रस बाहेर पडतो, दुसऱ्याला तो ऊस, दुसऱ्याला रस पाजतो. परंतु जे मशीन दुसऱ्याला रस पाजतं ऊसाचा चेपून चेपून, ते मशीन स्वतःच आधी गोड नाही का होत? तसं आपलं मन दुसऱ्याविषयी जेव्हा शुद्ध विचार करतं, सतत, प्रत्येकजण परमेश्वराची लेकरं आहेत, पण ते त्यांच्या पूर्वसंस्कारांप्रमाणे वागणार की नाही? प्रत्येकजण चिकटला आपल्या पूर्वसंस्कारांना. मी स्वतःसुद्धा जर चिकटलेली आहे, तर दुसरासुद्धा आहेच. मी स्वतःला किती प्रमाणात बदलू शकते आहे, तसंच दुसरासुद्धा आहेच. त्याला त्याचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. का बरं मी त्याला बदलायला लावायचं? बरं, तो बदलत नाही आहे, पण माझ्या मनात खवदव, तो असा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. म्हणजे परमेश्वरापासून लांब गेलो की नाही आपण? मग त्याच्या ऐवजी त्याला लेबल देऊन टाकलं. तो शिवशंकर आहे, तो विष्णू आहे, तो श्रीराम आहे, अतिशय चांगलं वागणारा तो श्रीकृष्ण आहे, असं जर ठरवून टाकलं तर संपलं, विषयच संपला. मग त्याच्याविषयी चांगले विचार यायला लागतात. ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तो बस, तो विषय सोडून द्यायचा. कोणतेही आपले रिलेशन्स हे पूर्वसंस्कारांवर अवलंबून आहेत. कोणतेही. तसं कोणी कधी आपल्या स्वभावाप्रमाणे दुसऱ्याच्या हीनतेचा कोणी व्यावहारिकदृष्ट्या फायदा घेतला आणि दुसरा काहीच करू शकत नाही, मग ते सुद्धा आपले भोग आहेत, संस्कार आहेत, काहीही म्हणा. आणि आहेच ना, नियमच आहे ना या विश्वाचा. असे काय नियम आहे? मोठा मासा छोट्या माशाला खातोच ना, नेहमी खातो. विषय संपलेला आहे. कुठल्याही बाबतीत जो थोडासा श्रेष्ठतर आहे, श्रेष्ठतम नाही, कंपॅरेटिव्ह डिग्री असा जो आहे, तो नेहमी श्रेष्ठ जीव कनिष्ठ जीवाला त्रास देतो. त्याचं कारण तेच कर्म आहे त्याचं. संपलं. कनिष्ठ जीवानी प्रयत्न करायचा श्रेष्ठ व्हायचा, बाकी काहीही नाही. जे आपल्याला ज्या गोष्टी त्रास देतात ना, त्याच्यावर उपाय सांगते मी. आपल्याला खूप असं वाटत असतं दुसरा हा नेहमी असा वागतो आपल्याशी, पण तसं ते काही नाही आहे. तो अजिबात जाणून बुजून वागत नाही. आपण स्वतःच जर जाणून बुजून वागत नाही, तर समोरचा कसा वागेल? हे सगळं विश्व ईश्वरानेच भरलेलं आहे. ईश्वरमय आहे हे जीवन. त्याच्यामुळे इथली प्रत्येक वस्तू, व्यक्ती सगळे ईश्वरच आहेत. तर इथे आपला आज याला घेऊन 52वा श्लोक संपला. परंतु त्याच्यात अनेक गुण दिल्यामुळे हे सगळे गुण सांगणं, स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक होतं. आणि आतलं आंतरिक जीवन आपण इतकं जर बदललं ना, तर आपल्या शांतीमध्ये, म्हणजे कुणाला वाटेल आपण रागावलो, आपण त्रास दिला, बरं झालं, त्रास झाला दुसऱ्याला आपल्यामुळे, छान झालं, असंच पाहिजे. पण आपल्याला स्पर्शसुद्धा करत नाही, अवलंबूनच नसतं, आणि तो विचारही करायला वेळ नसतो. हा व्यावहारिक मुद्दा झाला. परंतु मनाच्या बाबतीत आपण आध्यात्मिक विचार केला तर परमेश्वर पाठीशी असताना
कसलीही भीती नाही, कसलीच भीती नाही. त्याच्यामुळे आपण मनाची दृढता ठेवावी आणि प्रत्येक वेळी स्वतःला विचारावं, माझा आनंद, माझं सुख हे काय दुसऱ्याच्या कमी जास्त बोलण्यावर, वागण्यावर तो जरी बोलला नाही ना तरी मनामध्ये द्वेष असतो. त्या द्वेषावर किंवा त्या संतापावर, दुसऱ्याचं ते दृष्टीवर, त्याचं बघण्यावर माझं सुख अवलंबून आहे का? माझा आनंद अवलंबून आहे का? माझं दुःख अवलंबून आहे का? नाही. मी स्वतंत्र आहे, मी चैतन्य आहे आणि मी अतिशय सुरक्षिततेचा कोट घातलेला आहे. मला कोणतेही गुणदुर्गुण स्पर्श करत नाहीत कोणाचे. आणि जरी चांगल्या गोष्टी असतील तरी ते दुसऱ्याच्या उसण्या नको आहेत. त्याचा मग जीवनात त्रास होतो. आपण आपल्या गोष्टी, आवश्यक गोष्टी मिळवाव्या. हे सगळं कोण सांगतं? अध्यात्म सांगतं. आपण चैतन्य आहोत ना, आपल्यात सामर्थ्य आहे. हे केलं पाहिजे आपण. अशा रीतीने आज 52वा श्लोक पूर्ण झाला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.